पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक माननीय विजय आवटी साहेब, एमटेक स्ट्रक्चरल, बी सिव्हिल, चार्टर्ड इंजिनियर, विक्टर इन्फ्रास्ट्रक्चर्स इंजिनियर्स व शासनमान्य ठेकेदार 1097/E शाहूपुरी, चौथी गल्ली, बीटी कॉलेज समोर, कोल्हापूर। ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार आणि संपूर्ण साखर उद्योगासमोरील गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील सुयेकर यांनी सुरू केलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन मंगळवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले। आंदोलनस्थळी आज प्रादेशिक साखर उपसंचालक युसुफ शेख यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी भेट देत पाठिंबा व्यक्त केला। साखर निर्यातीवरील निर्बंध, FRP आणि SAP दरातील विसंगती, कोजनरेशनमधून मिळणाऱ्या वीज दरातील कपात तसेच इथेनॉल, मोलॅसिस आणि स्पिरिट यांसारख्या उपपदार्थांना मिळणारा अपुरा दर यामुळे साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। या परिस्थितीचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असून आगामी गळीत हंगामावरही त्यांचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। विठ्ठल मंदिर सुये येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला परिसरातील शेतकरी, ऊस उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। शासनाने साखर उद्योग आणि शेतकऱ्यांच्या हितांच्या मागण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान तिसऱ्या दिवशीही माणिक पाटील सुयेकर यांनी अन्नत्याग कायम ठेवत शासनाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले। शेतकरी आणि साखर उद्योगाच्या अस्तित्वाशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने संवेदनशीलता दाखवून तातडीने चर्चा करावी अशी मागणी आंदोलन स्थळावरून करण्यात आली। मुख्य मागण्या अशा: साखर उद्योगासाठी स्थिर व दीर्घकालीन धोरण जाहीर करावे, इथेनॉल व उपपदार्थांना योग्य हमीभाव द्यावा, साखर निर्यात धोरणात सुसूत्रता आणावी, शेतकरी व साखर कारखान्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय तातडीने अंमलात आणावेत। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।